बारामतीत एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ बारामतीच्या मोरगाव मधील रयत शिक्षण संस्थेचा आहे। शिक्षण संस्थेत मुलं शिक्षणासाठी येत असतात, मात्र या शिक्षण संस्थेच्या प्रांगणात झालेल्या एका कार्यक्रमात नाचाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे नाचताना ही डान्सर अश्लील हावभाव करते आणि तो व्हिडिओ आता समोर आलाय। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ज्ञानेश्वर, साधारण कधीचा हा व्हिडिओ आहे? मुळात अतिशय संतापजनक प्रकारे रयत शिक्षण संस्थेसारखी एक शिक्षण संस्था ज्यामध्ये असा प्रकार घडतोय, कधी घडलेला आहे, काय तपशील आहेत या व्हिडिओ संदर्भातले? हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आणि त्यानंतर त्यातून संतापाच्या प्रतिक्रिया समोर येतात। कारण रयत शिक्षण संस्थेच्या बारामती तालुक्यातल्या मोरगाव इथल्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातला हा व्हिडिओ, एका कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलेलं होतं आणि तिथे अशा पद्धतीची अंगविक्षेप असलेली जी लावणी आहे ती सादर झाली आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जेव्हा व्हायरल झाला तेव्हा संतापाची टीकेची झोड उठताना दिसते। कारण रयत शिक्षण संस्थेचं महत्व आणि अशा स्थानमहात्म्य असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीचा अत्यंत व्हिडिओ जो आहे ज्ञानेश्वर, तुम्हाला काही वेळासाठी थांबवतो, तुम्ही असे जोडलेले राहा, तपशील घेतो तुमच्याकडून। आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी सर जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। हेरंब सर, मुळात रयत शिक्षण संस्थेसारखी एक संस्था जिचं राज्यभरामध्ये शिक्षण क्षेत्रात मोठं नाव आहे, कमवा आणि शिका योजना ज्या संस्थेनं राज्यातल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आणली, त्या संस्थेमध्ये हा असा प्रकार, काय आपली प्रतिक्रिया आहे? हे अत्यंत धक्कादायक आहे की बघताना कसं आहे की सोशल मीडियामध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देता येत नाही। म्हणजे वरती शाळेचं नाव दिसतं आणि खाली डान्स दिसतो, त्यामध्ये दिसतं ते असं दिसतं की जणू शाळेचं संमेलन आहे का किंवा शाळेनंच त्याचं आयोजन केलं काय, अशा प्रकारचं पहिलं गोष्ट कोणाच्याही मनामध्ये येणं अगदी स्वाभाविक आहे। त्यामुळं अशा प्रकारचे शाळा देताना म्हणजे त्यावेळी विचार करण्याची गरज आहे आणि शाळांची जी धोरणं आहेत की केवळ उत्पन्नासाठी अशा प्रकारचे कार्यक्रमासाठी स्टेज देणं, तर याच्यामध्ये काही मूल्य ठरवणं शाळांनी सुद्धा आता या निमित्ताने मुद्दा पुढे आलेला आहे आणि तो विचार शाळांनी करायची गरज आहे। आणि दुसरी गोष्ट अशी की समजा आपण अशी कल्पना करू की शाळेसाठी नाही, शाळेचं चुकलं समजा, परंतु ग्रामपंचायतने सुद्धा इतर ग्रामपंचायत विकासाच्या वेळी इतके काटकसर करतात, इतक्या गोष्टी करतात आणि अशा प्रकारच्या धार्मिक ठिकाणी अशा प्रकारचे अश्लील नृत्य, तुम्ही काय 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना बसायची परवानगी दिली होती का तिथं? लहान मुलं ते बघतात, गावातल्या महिला असतात, मुली असतात, तर आग्रह काय गावांचा असता की अशा प्रकारच्या अश्लील नृत्य प्रकार तिथे गावांमध्ये असले पाहिजेत, यासाठी लोक वर्गणी देतात का तुम्हाला? म्हणजे या ग्रामपंचायतांना ग्रामस्थांना सुद्धा जोडलं पाहिजे सगळ्या माध्यमांनी, म्हणजे वैचारिक दृष्ट्या की शाळांची जितकी चूक आहे तितकी गावांची पण चूक आहे ना, की अशा प्रकारचे अश्लील कार्यक्रम तुम्ही करता कसे, यासाठी लोक तुम्हाला वर्गणी देतात का? आज प्रबोधनाची मोठी परंपरा महाराष्ट्रामध्ये असताना अशा प्रकारच्या कोणत्याही जत्रेमध्ये अशा प्रकारच्या अश्लील गोष्टी तुम्ही करता? तमाशा एक वेळ समजू शकतो, तमाशा लोककला आहे, परंतु ती ज्या प्रकारचे हावभाव करते तर ते एखाद्या डान्स बार मधल्या डान्सपेक्षा ते छान वाईट आहे। बरं, हेरंब कुलकर्णी सर, तुम्ही जोडलेले राहा। आपल्यासोबत अंजली दमन या सामाजिक कार्यकर्त्या जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केलेली आहे व्हिडिओ संदर्भात, काय आपली भूमिका आहे, थोडं सविस्तर बोला। आता ती शिक्षण संस्था कोणाकडे आहे तो मुद्दा आहेच, पवार आता अर्थात दोन्ही पवार आहेत, दोन्ही पक्षातले पवार आहेत, अजित पवार, शरद पवार, मात्र रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था आणि तिथं हा असला प्रकार? नाही, मला असं वाटतं की कुठलीही शिक्षण संस्था असली तरी शिक्षण संस्थेत हे प्रकार घडणं आणि अशा प्रकारचे अश्लील असे डान्स ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे। म्हणजे आपण मुलांच्या मनावर काय संस्कार होतील याचा काही विचार तरी आपण करतोय का? आपण कुठच्या दिशेने जातोय आणि काय करतोय? मला खरंच म्हणजे ते सुचलं नाही आणि बघून कसतरी झालं की आपण हे काय, कसल्या प्रकारचे नृत्य करून घेतोय। आता त्याच्यात ते बघितलं, आता दहीहंडीच्या याच्यातले प्रत्येकाचे डान्स बघितले, तो सण काय आणि आपण करतोय काय आणि काय दाखवतोय याचा काही विचार, काही भान तरी आता लोकांना उरलंय की नाही अशी शंका वाटते मला।
अंजलीताई, तुम्ही जोडलेले राहा. आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी सर सुद्धा आहेत. कुलकर्णी सर, मला तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारायचा आहे कारण ती जी प्रोसेस असते, प्रक्रिया असते, एखादं मैदान बाबा एखाद्या कार्यक्रमासाठी देण्याची शिक्षण संस्थेची, ती तुम्हाला माहित असेल. त्या प्रक्रियेनुसार कोणाला जबाबदार धरता येईल या कार्यक्रमासाठी? याच्यामध्ये मुख्याध्यापक आणि त्या शाळेचे जे स्कूल कमिटीचे चेअरमन आहेत यांची ती जबाबदारी आहे. कारण लोक मैदान मागताना ते कशासाठी मागतात हे अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे उद्या एखाद्या काहीतरी आम्हाला कोणत्याही प्रदर्शनासाठी एखादं प्रदर्शन जागा पाहिजे म्हणून तुम्ही द्याल का ती जागा? म्हणजे तुम्हाला शाळेचं जे काही पावित्र्य आहे ते पावित्र्य लक्षात घेऊनच ते कार्यक्रम दिले पाहिजे. आणि वर शाळेची पाटी दिसते त्याच्यामध्ये. त्यामुळं शाळांनी केवळ उत्पन्न मिळतं म्हणून आम्ही ती जागा भाड्याने दिली अशा प्रकारचा बचाव त्या संस्थेला आणि त्या शाळेला करता येणार नाही. कारण ज्या प्रकारचे अश्लील नृत्य ते आहेत, तर एखादी नर्तिका त्या गावात बोलवली जाते तेव्हा तिची कीर्ती अगोदरच त्या गावात पोहोचलेली असते की ते काय प्रकारचं नृत्य आहे. त्यामुळे इथे त्या मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना बचाव करता येणार नाही. पण मगाशी मी म्हणालो तसं की गावाची पण जबाबदारी ही आहे की लोक तुम्हाला वर्गाने देतात ते यासाठी देतात का? आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये अंजलीताई जसं आता म्हणाल्या तसं प्रत्येक वेळी तुम्हाला दही अंडीला सुद्धा त्या लागतात किंवा क्रिकेटच्या स्पर्धा ते तुम्हाला नाचायला चेअर्स घ्यायला लागतात. म्हणजे एकीकडे स्त्रियांच्या सन्मानाच्या गोष्टी बोलायच्या आणि दुसरीकडे मात्र अशा प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महिला नाचवायच्यात. हा काय प्रकार आहे? म्हणून याची जबाबदारी राजकारणामध्ये त्या उपमुख्यमंत्री असलेले त्या संस्थेशी संबंध असलेले अजितदादा शरद पवार यांनी सुद्धा ती विचारणा करण्याची यांना गरज आहे असं मला वाटतं. बरं, खूप खूप धन्यवाद हेरंब कुलकर्णी सर आणि अंजली दमानियाताई. तुम्ही पुढारी न्यूजशी जोडले गेलात आणि सविस्तर भूमिका या प्रकरणासंदर्भातली आपली मांडली. त्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत. आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊया. ज्ञानेश्वर, कार्यक्रम नेमका कसला होता, कधीचा होता, त्या संदर्भातले काही तपशील? हा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता अशा पद्धतीची प्राथमिक माहिती मिळते. मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच उपस्थित होतो की जे मैदान वापरासाठी दिलेलं आहे ते कुठल्या कारणासाठी वापरायला दिलंय, त्याची परवानगी जी आहे ती नेमकी कोणी दिली होती हे फार महत्त्वाचं ठरतं. कारण तिथे एखादा कुठल्याही पद्धतीचा सामाजिक उपक्रम राबवला गेला असता तर अशा पद्धतीची टीका झाली नसती. पण ज्या पद्धतीनं अंगविक्षेप करत ती लावणी सादर होते त्यामुळे साहजिक आहे टीकेची झोड होते, संताप व्यक्त केला जातोय आणि त्यामुळेच हा जो मुद्दा आहे तो चर्चेत आलेला आहे. ज्या पद्धतीनं पाठीमागे शाळेचं नाव दिसतंय, पुढे असलेलं स्टेज आणि त्यानंतर अत्यंत अश्लील पद्धतीचे चाळे आणि व्हिडिओ त्या सगळ्या परिस्थितीतला तिथला मोरगाव मधला समोर आल्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं कुठल्याही शिक्षण संस्थेच्या ठिकाणी अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला तर तो कोणालाही पटणार नाही आणि त्यामुळेच हा जो मुद्दा आहे तो पुढे आलेला आहे. हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड झालेला आहे आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त संताप सगळ्याच स्तरातून व्यक्त होताना दिसतोय. अर्थात शाळा प्रशासनाकडून काय नेमकी बाजू मांडली जाते, काय दावा केला जातो हे पाहावं लागेलच. मात्र कोणी अशा पद्धतीच्या व्हिडिओचा आणि अशा पद्धतीनं राबवले गेलेल्या शाळेच्या प्रांगणातल्या कार्यक्रमांचं समर्थन करू शकत नाही. बरं, धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या तपशिलांचा.